नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर इग्नो रिजनल सेंटर पुणे अर्थात महाराष्ट्र या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. आपला विषय इंडियन इकॉनॉमी 2 अर्थात भारतीय अर्थव्यवस्था 2, कोर्स कोड BECE 146, BECE 146 या अंतर्गत असणारा ब्लॉक 1 यातील स्थूल आर्थिक धोरणे म्हणजेच मॅक्रो पॉलिसीज, मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज असं म्हटलं जातं. यामध्ये संपूर्ण देशासाठी किंवा संपूर्ण भारतासाठी जी ध्येय धोरणं राबवली जातात त्या अनुषंगाने अभ्यास केला जातो. मग समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय हे जसं आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये शिकलेलो आहोत, एकूणाचा किंवा स्थूल घटकाचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतात. या ब्लॉक 1 मधील युनिट 4 या अंतर्गत कामगार कायदे आणि नियम म्हणजे जे काही कामगार कायदे केले असतील ते सर्वच्या सर्व कामगार कायदे संपूर्ण भारतातल्या सर्व राज्यांमध्ये सर्व नागरिकांपर्यंत जे कामगार विषयक धोरण आहे, कामगार विषयक कायदे आहेत ते लागू केलेले आहेत. याच अनुषंगाने राज्यघटनेतल्या काही तरतुदीच्या अनुषंगाने ज्या मांडणी केलेल्या आहेत त्या देखील आपल्याला विचारात घेणं अपेक्षित ठरू शकतं. कारण राज्यघटना ही संपूर्ण देशाच्या संदर्भात मांडलेली आहे आणि या अनुषंगाने मांडलेली काही कामगार विषयक कायदे, धोरण, तत्व किंवा त्या अनुषंगातील काही बाबी या निश्चित मांडलेल्या आहेत. त्यानुसार त्या त्या कालखंडात स्वातंत्र्योत्तर काळात त्याच्यात बदल होत गेला. काही ध्येय धोरणं ही काही कारणाने किंवा त्या त्या परिस्थितीनुसार बदलण्यात आली, नवीन धोरणं ही जाहीर करण्यात आली आणि या धोरणाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कामगार कायद्याचे नियमन आणि त्यातील तरतुदीवर विशेष प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. या कामगार विषयक धोरणात किंवा कामगार कायद्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्या वेगवेगळ्या बाबी कोणत्या असू शकतील, कशा पद्धतीच्या असू शकतील, तर कामगार कायदे आणि त्याचे नियम या युनिटमध्ये युनिट 4च्या अंतर्गत आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर झालेल्या तिन्ही युनिटमध्ये किंवा 3 युनिटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय त्या संदर्भातली भारतातली एक स्थिती जर आपण बघितली तर ओझरता आढावा कदाचित आपल्या डोळ्यासमोर असेल. या अनुषंगाने आपण फक्त याच्यातला कामगार विषयक जे बाबी आहेत त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत. या स्थूल आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने ज्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्था आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला ही माहिती असणं अपेक्षित आहे की भारतात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात किंवा पूर्वीपासून आपण म्हणूया शेती उत्पादनाला, शेतीला प्राधान्य दिलं गेलं. शेतीच्याच अनुषंगाने अर्थव्यवस्थेतला जो GDP आहे तो कॅल्क्युलेट करताना मॅक्झिमम रेशो जो होता तो शेतीचा होता. म्हणजे 55-60%, 70% हिस्सा हा शेतीचा असल्याचं दिसून येतं. त्यानंतर उद्योगाचा हिस्सा आणि सेवा क्षेत्राचा काही प्रमाणात, अगदी अल्प प्रमाणात आपण म्हणूया स्वातंत्र्यपूर्व कालखंडात हिस्सा असल्याचं, शेअर असल्याचं आपल्याला दिसून येत होतं. त्याच्या अपोज स्थिती आत्ता सध्याची आपल्याला असल्याची दिसून येते. ती म्हणजे सेवा क्षेत्राचा हिस्सा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. 55%, 50 ते 55% पर्यंत हा गेलेला दिसतो. उद्योग क्षेत्राचा हिस्साही वाढून तो 29-30% पर्यंत गेलेला आहे. आणि त्याचबरोबर शेती क्षेत्राचा जर हिस्सा आपण पाहिला जो पूर्वी 55% पर्यंत होता, 60% पर्यंत होता, तो सध्या 15%च्या जवळपास असल्याचा आपल्याला शेती क्षेत्रातला हिस्सा जो आहे तो दिसून येत आहे. म्हणजे निश्चितपणे शेती उत्पादनात झालेली वाढ ही जर विचारात घेतली तर निश्चितपणे झालेलीच आहे. परंतु GDPतला हिस्सा मात्र तुलनात्मकरित्या कमी झालेला दिसतोय. याचं कारण असं की सेवा क्षेत्राचा हिस्सा हा वाढलेला आहे. देशाच्या विकासाचा वेग जो आहे तो वाढलेला दिसतोय. म्हणजे पूर्वी जो गरीब देश किंवा दारिद्र्य रेषेखालील असणारा देश असा जो उल्लेख केला जात होता काही कालखंडापूर्वी, त्याऐवजी आता सध्या विकसनशील अर्थव्यवस्था असणारा भारत म्हणून ओळखला जातो. म्हणूनच एकूण समग्र पातळीवरची ध्येय धोरणं त्या त्या कालखंडात कशी होती आणि सध्याच्या काळात कशा पद्धतीची होती या अनुषंगाने या युनिटमध्ये आपल्याला युनिट 4च्या अंतर्गत कामगार कायदे आणि नियम, लेबर लॉज अँड
रेग्युलेशन्स आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. यामध्ये भारतातील स्वातंत्र्यपूर्वीचे कामगार धोरण, लेबर पॉलिसीज प्रायर टू इंडिपेंडन्स इन इंडिया, संघटित क्षेत्रासाठी कामगार कायदे, मग संघटित आणि असंघटित असे दोन, खरं तर म्हणजे संघटितलाच कामगाराचे ध्येय धोरणं किंवा कायदे असू शकतात, असंघटितसाठी कायदे नसणं हेच त्याचं वैशिष्ट्य आपण म्हणूया, किंवा असंघटित क्षेत्रासाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा ह्या नसतात. त्याच्यामुळे संघटित क्षेत्रासाठीचा कामगार कायदे या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल. त्यातील असणारे सब पॉईंट जे आहेत, त्या कामाच्या अटी काय आहेत, कर्मचाऱ्यांसंबंधीच्या सोयीसुविधा काय आहेत, वेतनाच्या संदर्भात, आर्थिक लाभाच्या संदर्भात आणि सामाजिक सुरक्षितता किंवा सामाजिक सुरक्षितते संदर्भातलं जर चौथा युनिट आहे, चौथा पॉईंट आहे, त्यामध्ये दर्शवलेलं आपल्याला दिसून येतं. सामाजिक सुरक्षेमध्ये विशेष करून संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र याच्यातला असणारा भेदभाव तो आपल्याला किंवा भेदात्मक स्थिती जी आपण म्हणूया ती स्पष्टपणे लक्षात येईल. अलीकडील कामगार सुधारणा उपाय या अनुषंगाने कोणती स्थिती आहे किंवा कशा पद्धतीनं अंमलबजावणी होऊ शकते. इंट्रोडक्शन, लेबर पॉलिसीज प्रायर टू इंडिपेंडन्स इन इंडिया, लेबर लॉज फॉर ऑर्गनायझेशन सेक्टर, वर्किंग कंडिशन्स, एम्प्लॉय रिलेशन्स, त्याचबरोबर वेजेस अँड मॉनिटरी बेनिफिट्स, सोशल सिक्युरिटीज लॉज, ऑर्गनायझेशन सेक्टर, अनऑर्गनाइज सेक्टर, रिसेंट लेबर रिफॉर्म मेजर्स किंवा कन्क्लुजन या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काही भाग सांगता येऊ शकतो. त्याचबरोबर यातील काही प्रमुख उद्दिष्ट ज्यावेळेला आपण पाहतो की याचा अभ्यास केल्यानंतर चौथ्या युनिटचा आपल्याला कोणत्या बाबी निदर्शनास येतील, विशेष करून ऐतिहासिक संदर्भात असणारे भारतातले कामगार कायदे हे कशा पद्धतीने स्थापन झाले होते त्याची एक रूपरेषा समजून येऊ शकते. कामगार कल्याणासाठीच्या विविध कायद्यांची चर्चा, ज्या अंतर्गत संघटित कामगार आहेत त्या संदर्भातल्या बाबी माहिती होतील. संघटित आणि सामाजिक सुरक्षितता ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती स्पष्ट करण्याच्या संदर्भात माहिती होईल. अलीकडच्या वर्षात सुरू केलेल्या कामगार सुधारणांच्या अलीकडील उपायांचे वर्णन यामध्ये दर्शवलेले दिसून येतं. 1947च्या औद्योगिक विवाद कायद्यात आवश्यक बदल करण्याच्या अनुषंगाने देखील याच्यातली माहिती ही दर्शवलेली दिसून येते. अलीकडच्याच वर्षात सुरू केलेल्या कामगार सुधारणांच्या काही बाबी या सुस्पष्टपणे निदर्शनास येतील किंवा त्या अनुषंगाने माहिती होतील. या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये कामगार धोरण किंवा कामगारांनी ज्या पॉलिसीज राबवलेल्या आहेत त्या अनुषंगाने तत्वज्ञान असेल किंवा सामग्री निर्देशांकातून प्राप्त करण्याच्या अनुषंगाने असेल. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेने नमूद केल्याप्रमाणे राज्याची काही धोरणं, त्यांची तत्व ही देखील त्याच्यात माहिती होतील किंवा त्या अनुषंगाने पाहावं लागेल. कृषी विषयक किंवा शेतीत काम करणारा जो शेतमजूर असतो त्या शेतमजुराची असणारी स्थिती, उद्योग क्षेत्रात काम करणारा तो औद्योगिक कामगार असेल किंवा अन्य ठिकाणी काम करणारे सेवा क्षेत्रातले कामगार असतील त्यांना असणाऱ्या सोयीसुविधा किंवा निवास व्यवस्थापन म्हणूया, राहत्या घराची असणारी स्थिती, त्याच अनुषंगाने मजुरीचा दर किंवा मजुरीच्या दरावर काम किंवा रोजगार आणि योग्य परिस्थिती त्यासाठी किंवा कामाचं वातानुकूलित ठिकाण आपण म्हणूया ते सुस्थितीत आहे का, किंवा एक जीवनमान आपण म्हणूया सर्वसाधारणपणे उच्च राहणीमानाचा दर्जा मिळू शकेल अशा पद्धतीचं कामगारांसाठी काही सोयीसुविधा आपल्याला देता येतील का, राबवता येतील का, त्या अनुषंगाने सुद्धा भाग विचारात घेतला जाईल. पूर्ण किंवा सुनिश्चित स्थिती राबवण्याच्या दृष्टीने देखील काही भाग महत्त्वाचे ठरले. सामाजिक आणि सांस्कृतिक संधीचा पाठपुरावा करण्यासाठी फावल्या वेळेसह रोजगार बंद अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीची आहे किंवा जीवन वस्तू आणि सेवा आयात किंवा निर्यात करत आहे का. सध्याच्या जगात सर्व देश ही खुली अर्थव्यवस्था म्हणून आता आपण पाहतोय. 91ची पॉलिसी ज्या वेळेला भारतात राबवली गेली किंवा 1991चं आर्थिक धोरण राबवण्यात आलं त्या धोरणाच्या अनुषंगाने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं किंवा या त्रिसूत्रीमुळं जे उत्पादन आपल्या देशात होईल ते जगासाठी खुलं करण्यात आलं आणि जागतिक पातळीवरचे जी काही उत्पादनं आहेत त्या अनुषंगाने गरजेनुसार आपण आयातीसाठी देखील त्याला स्वातंत्र्य दिलेलं दिसून येतं. म्हणजेच यातून
देशाच्या विकासाचा वेग वाढवणं हा मुख्य हेतू किंवा आर्थिक विकासाचा वेग वाढवणं, विकासाचं इंजिन जे आहे ते वेगाने चालावं, या अनुषंगानं या सामाजिक सुरक्षितता आणि सामाजिक सोयीसुविधांबरोबरच आर्थिक ध्येय धोरणाचा देखील विचार होणं किंवा असणं ही तितक्याच महत्त्वाची बाब आहे. वस्तू आणि सेवा ह्या आयात किंवा निर्यात करत नाही. सध्याच्या जगात सर्व देश हे खुल्या अर्थव्यवस्थेचा विचार करतात आणि खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळेच भारताचा विकासाचा वेग आपण पाहतो. 91च्या नंतर जो आज 21 किंवा 24 पर्यंत आपण पुढे आलो, त्यावेळेला या 3 दशकामध्ये हा आर्थिक विकासाचा वेग निश्चितपणे वाढलेला दिसतो. स्वातंत्र्योत्तर काळात याला अधिक वेगाचा किंवा उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारताला जगाकडून पाहिलं जातं, जे पूर्वी गरीब देश म्हणून पाहिलं जायचं किंवा अल्पविकसित देश म्हणून पाहिलं जायचं. त्याच्याऐवजी आता आपण पाहतो की या एकूणच सर्व बाबीचा वेग हा किंवा उत्पादनाचा उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्राचा वेग हा प्रचंड वेग वाढलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये IT क्षेत्राच्या संदर्भातल्या असतील सेवा किंवा बँकिंग क्षेत्रातल्या असतील सेवा, शैक्षणिक क्षेत्रातल्या सुविधा असतील, या सर्वांचा वेग हा प्रचंड वाढलेला आपल्याला दिसून येतो. विशेष करून आरोग्यविषयक सुविधा देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे सेवा क्षेत्राचा विकास झाल्यामुळं देशाची भरभराटी किंवा देशाचा विकास हा होत असताना दिसून येतो. परंतु याच्यातला उत्पादक घटक ज्यावेळेला आपण पाहतो, त्यावेळेला कोणतेही उत्पादन घेत असताना किंवा देशाचा विकास होत असताना उत्पादन हे फार महत्त्वाचं असतं. मग उत्पादनाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आणि संयोजक आहे. याच्यातले 2 घटक जे युनिट आपण 4 मध्ये कामगार विषयी पाहतोय, त्याच्यामध्ये संयोजक हा देखील एक व्यक्ती आहे किंवा कामगार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मजूर किंवा श्रमिक ज्यावेळेला आपण म्हणतो, तो श्रमिक जर संघटित असेल म्हणजेच कायम स्वरूपाचा असेल, अनुदानित विभागामध्ये असेल, तर त्याच्यासाठीची असणारी सोयीसुद्धा आणि विनाअनुदानित असेल किंवा टेम्पररी असेल, तात्पुरत्या स्वरूपाचा कामगार असेल, विडविगार असेल, त्यावेळेला त्याच्यासाठीच्या कोणत्याही सुविधा नसणं या दृष्टीने देखील या ठिकाणी या लेबर लॉच्या अनुषंगाने किंवा कामगार कायद्याच्या अनुषंगाने आपल्याला पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे या 3 बाबी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये वस्तूच्या बाजारपेठेतील मोकळेपणा जे ग्राहक आणि कंपन्यांना पर्याय प्रदान करते. देशांतर्गत वस्तू आणि परदेशी वस्तूपैकी एक वस्तूची निवड करावी लागते. आर्थिक मोकळेपणा किंवा मार्केट जे आर्थिक गुंतवणूकदारांना निवडण्यासाठी एक पर्याय प्रदान करते. देशांतर्गत मालमत्ता आणि परदेशी मालमत्ता या अनुषंगाने असणारी स्थिती ही देखील आर्थिक मोकळेपणाच्या अनुषंगाने दिसून येते. वस्तूच्या बाजारपेठेतील मोकळेपणाबरोबरच आर्थिक मोकळेपणा आणि घटक बाजारामध्ये खुलेपणा जे उत्पादन आणि कामगारांना कुठे शोधणं किंवा कामगारांच्या विशेष असणाऱ्या बाबी या देखील पाहणं हे महत्त्वाचं ठरू शकतं. त्याचबरोबर पूर्वीचे कामगार धोरण भारतात 1929ला म्हणजे ज्यावेळेला जागतिक महामंदी आली त्या दरम्यान स्थापन झालेले कामगारांविषयीचं धोरण 1931 मध्ये त्या 1929च्या कामगारावरील रॉयल कमिशननं आपले अहवाल सादर केला होता आणि 1931 मध्ये भारतातील कामगार वर्ग हा पुरेसा संघटित नव्हता. त्याच दृष्टीनं स्ट्राईक आणि लॉकडाऊनच्या अनुषंगाने प्रचलित परिस्थितीमुळे संबंध हे ताणलेले दिसतात किंवा पूर्वी वेगवेगळ्या कारणांनी टाळेबंदी असेल, बंद असेल, काळे फासणं असेल किंवा काळे झेंडे दाखवणे असेल, कामगार अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मोर्चे करत असतात आणि त्याच्या आपल्या मागण्या या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असतात. नियुक्त्या आणि कर्मचारी यांच्यात आयोगाने या शिफारसी केलेल्या दिसतात. कामगार संघटनांचा किंवा वाटाघाटीचा अधिकार, कामगार कल्याणाची स्थापना, अधिकारी, वेतन मंडळ आणि कार्य समिती या अनुषंगाने देखील वेतन मंडळ आणि कार्य समिती या दृष्टीनं खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या अनुषंगाने असेल किंवा घटक बाजारामध्ये उत्पादनाचे जे घटक आहेत त्यामध्ये संयोजक आणि श्रमिक या दृष्टीने आपण विचार करत असाल, त्या अनुषंगाने पूर्वीच्या बाबीमध्ये बदल करून किंवा अगोदरच्या चाललेल्या पारंपरिक पद्धतीऐवजी भारतात स्वातंत्र्याच्या अनुषंगाने किंवा एक स्वतंत्र 1929 मध्येच म्हणजे 1947ला स्वातंत्र्य मिळालं, परंतु कामगार धोरणाच्या अनुषंगाने त्याची स्थापना केली आणि कामावरील रॉयल कमिशनने आपले अहवाल त्या ठिकाणी सादर करून
1931 मध्ये भारतातील कामगार वर्ग हा पुरेसा संघटित नसताना देखील त्या दृष्टीनं स्ट्राईक आणि लॉकडाऊनच्या प्रचलित परिस्थितीमुळे वेगवेगळ्या संबंधाचा विचार करून त्या जागतिक मंदीच्या परिस्थितीच्या दरम्यानच्या कालखंडात एक स्वतंत्र कामगार संघटना किंवा एक कमिशन स्थापन केलं आणि त्या अनुषंगाने त्याचे कामकाज पाहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला. नियुक्त्या आणि कर्मचारी यांच्यात आयोगाने शिफारस केली. कामगार संघटनांचा वाटाघाटीचा अधिकार, कामगार कल्याणाची स्थापना आणि अधिकारी वेतन मंडळ आणि कार्य समिती किंवा मातृत्व लाभ कायदे, गृहनिर्माण सुविधा, व्यवहार करण्यासाठीच्या कायमस्वरूपी वैधानिक यंत्रणा या अनुषंगाने काही बाबी या विचारात घेणं अपेक्षित ठरेल. आयोगाने 1929च्याच आयोगाने किंवा त्या अनुषंगाने रॉयल कमिशननं मांडलेल्या काही शिफारशी त्याच्या अनुषंगाने 1946 मध्ये त्याचे सादरीकरण 31च्याच अनुषंगाने होऊन देखील त्यानंतर 35ला आपण पाहतो की RBIची स्थापना झाली. केसच्या संदर्भातला मांडलेला जो ग्रंथ होता द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा पैशाविषयक सिद्धांत देखील मांडला गेला. आणि त्यानंतरच्या कालखंडात स्वातंत्र्य मिळण्याच्या टप्प्यात आपण पाहतो की कामगारांच्या अनुषंगाने, कारण देशाचा विकास करण्यासाठी शेती उत्पादन वाढणं किंवा शेती हा प्रमुख स्रोत मानला जातो आणि त्याच्यावरती कारण उपजीविका अवलंबून असते, कारण उपभोगाचे साधन मिळाल्याशिवाय आपल्याला उत्पन्न वाढवणं हे शक्य नसतं. त्यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेतच आपण पाहिलं की शेतीवरती भर दिला आणि शेतीच्या बद्दल आपण स्वावलंबी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत उद्योगावरती भर दिलेला दिसून येतो. परंतु 1947ला जी कामगार विषयक धोरणं 46ला मांडणी केली गेली होती, शिफारस मांडल्या, त्याच्यामध्ये विशेष करून नंबर 1ला होतं संहिता अपघात किंवा कमी करण्याच्या दृष्टीनं सुरक्षितता प्रदान करण्यात येईल किंवा कामगारांना कोणत्याही प्रकारचे अपघात झाला तर त्या अनुषंगाने त्यातील काही संहिता किंवा त्यातील बाबीवरती सुरक्षितता या कामगार संस्थेकडून किंवा सरकारकडून पुरवण्यात येईल. रोजगार विरुद्ध राज्य अर्थसहाय्य विमा किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या विमा पॉलिसीज या राबवल्या गेल्या आणि त्या विम्याच्या अनुषंगाने सरकारकडून काही सोयीसुविधा पुरवता येतील का त्या दृष्टीने नियमन करण्यात आलं. दुखापत असेल, व्यावसायिक असेल, व्यावसायिक काही समस्या असतील, व्यावसायिक रोग म्हणजे व्यावसायिक काही अडथळे असतील, त्याचबरोबर स्त्रियांच्या दृष्टीने मातृत्व लाभ या दृष्टीने देखील स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेला त्या कामगार कायद्याच्या अनुषंगाने कामगारातल्या शिफारशी या करण्याचा प्रयत्न केला होता आणि याच अनुषंगाने महागाईला जोडभत्ता किंवा DA, त्या अनुषंगाने राहणीमानाच्या खर्चासह आणि कामगार संघटनांची मान्यता ही कशा पद्धतीने मिळू शकते किंवा त्यामुळे कामगार वर्गाचे समाधान न करता औद्योगिक विकास शक्य नाही आणि म्हणून गांभीर्याने विचार करणे हे आवश्यक आहे किंवा राष्ट्रीय कामगार धोरण हे तयार करणं त्या अनुषंगाने महत्त्वाचं मानलं गेलं होतं. कामगार संघटनांची मान्यता, त्यामुळे कामगार वर्गाचे समाधान न करता औद्योगिक विकास शक्य नाही आणि म्हणून गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कामगार धोरण हे जाहीर करण्याच्या दृष्टीनं सरकारवरती प्रेशर आणला गेला किंवा तत्कालीन व्यवस्थेतले असणारे कामगार हे संघटित स्वरूपातले जे कामगार होते त्यांनी वेगवेगळ्या मागण्या या मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कामगारांना राज्यघटनेतल्याच तरतुदीच्या अनुषंगाने या मागण्या ज्या होत्या त्या मांडल्या गेल्या आणि त्या मांडल्यानंतर त्यातून तरतुदी ह्या सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष करून स्त्रियांच्या संदर्भातला हा जो पॉईंट आहे या शिफारशीत आता आपण पाहतो की आमूलाग्र स्वरूपाचे बदल हे मातृत्व काळातल्या लाभाच्या संदर्भात होत आहे. शासन काही आर्थिक तरतूद उपलब्ध करून देतं जेणेकरून मातृत्वाच्या अगोदर किंवा बाळ पोटात असण्याच्या कालखंडात आपण म्हणूया प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आर्थिक लाभाची तरतूद त्या मातेसाठी केलेली असते. त्याचं मुख्य कारण म्हणजे गर्भाशयातच बाळ असताना त्या आईला जर पोषक आहार मिळाला तर त्याच्यातून सुदृढ बाळ निर्माण होऊ शकतं आणि याच कालखंडात इतर कामं ही कमी जर झाली तर निश्चितपणे त्याचं संगोपन करण्याचं काम
देखील चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. त्यामुळे आर्थिक तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर सुट्ट्या ह्या जर वेतनावरती उणे असतील तर तशा पद्धतीच्या सुट्ट्यांची तरतूद ही 3 महिन्याच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आली. त्याचबरोबर पुढील कालखंडात त्या आता सध्याची तरतूद जर आपण पाहिली तर मातृत्व काळात मातेसाठी 6 महिन्याचा काळ हा त्यांनी बिफोर आफ्टर विचार करून टोटल 6 मंथ पिरियड आपण सुट्टी ह्या घेऊ शकतात किंवा तशा पद्धतीची मेडिकल ही त्यांना मातृत्व काळातला लाभ म्हणून मिळू शकते. त्याचबरोबर महागाईला जोड भत्ता किंवा DAच्या अनुषंगाने ज्यावेळेला विचार केला जातो जसं की आता आपण पाहतो TA आणि DA. TA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो आणि DA म्हणजे जो महागाईच्या स्वरूपात असणारा भत्ता जो आहे तो दिलेला असतो. त्यामुळं महागाई कशा पद्धतीने वाढती आहे त्या महागाईच्या अनुषंगाने कोणते घटक आहेत की ज्या वाढलेले असतील आणि या वाढत्या स्वरूपाच्या घटकाच्याच अनुषंगाने वेगवेगळ्या बाबतीत होणारी तरतूद ही कशा पद्धतीची आहे यावरती वेगवेगळ्या कमिट्यांनी वेगवेगळे रिपोर्ट्स हे दिलेले दिसतात. आता महागाईच्या कालखंडात किंवा इन्फ्लेशन ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला त्याचं मुख्य काय कारण असू शकेल, या महागाईच्या अनुषंगाने होणारी आर्थिक तरतूद कशा पद्धतीची असेल, या DAच्या अनुषंगाने किंवा डेअरी लाईन्स अलाउन्स जो म्हटलेला आहे तो कशा पद्धतीने असू शकतो किंवा कोणत्या पद्धतीनं तो वाढवता येईल. म्हणजे देशाची स्थिती ज्या पद्धतीने बदलती आहे त्या बदललेल्या स्थितीला सामोरं जाण्याच्या अनुषंगाने कामगारांना दरवर्षी महागाई भत्ता किंवा त्या अनुषंगाने महागाईची तरतुदीच्या अनुषंगाने एक 10% 5% असेल किंवा 10% असेल इन्क्रीमेंट ह्या बाय डिफॉल्ट दिले जातात. त्याचबरोबर राहणीमानाच्या खर्चाचा देखील त्याच्यात विचार केला जातो आणि कामगार संघटनांची त्या दृष्टीनं मान्यता देखील घेतलेली असते किंवा कामगार संघटना या अशा पद्धतीच्या बाबींची ही निश्चितपणे मागणी करत असल्याचं आपल्याला दिसून येतो. त्यामुळे कामगारांच्या संघटित किंवा सौदा शक्तीमध्ये खूप मोठी ताकद असलेली आपल्याला दिसून येते. कोणताही मालक वर्ग मग कारखानदारी क्षेत्रात असेल, जर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स आपण पाहिलं त्यावेळेला कारखानदार हे कामगाराकडून जास्तीत जास्त काम करून घेणं किंवा त्यांची पिळवणूक करणं आपण म्हणूया एक प्रकारे कमी वेतनामध्ये जास्त काम करून घेण्याचाच प्रयत्न करत आलेले आहेत. कारण कोणताही कारखानदार कोणताही उद्योजक हा वारेमाप नफा कमवणं किंवा जास्तीत जास्त नफा कमवणं याच्यावरती प्रकर्षाने लक्ष देत असतो. त्यामुळे महागाईला जोड देणे किंवा त्या अनुषंगाने राहणीमानाच्या खर्चासह आणि कामगार संघटनांची मान्यता त्या अनुषंगाने त्याच्यातले होणारे बदल हे देखील दिसून येतील. त्यामुळे कामगार वर्गाचे समाधान न करता औद्योगिक विकास शक्य नाही आणि म्हणून गांभीर्याने विचार करणे हे आवश्यक आहे. राष्ट्रीय कामगार धोरण हे तयार करण्याच्या अनुषंगाने देखील काही बाबी या प्रकर्षाने मांडाव्या लागतील किंवा त्या अनुषंगाने मांडलेल्या आपल्याला दिसतील. 1946 मध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला किंवा मिळण्याच्या दरम्यानचा कालखंडाचे असणारे शिफारशी या अनुषंगाने संघटित किंवा अपघात कालखंडात मिळणारी सुरक्षा असेल, रोजगाराच्या संदर्भात अर्थसंहितिका असेल, व्यावसायिक त्याच्याबद्दलच्या काही बाबी म्हटल्या, महागाईला जोडणे किंवा त्या संदर्भात दिला जाणारा भत्ता, राहणीमानाच्या खर्चासह कामगार संघटनांची मान्यता किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या तरतुदीवर विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर संघटित क्षेत्रासाठी कामगार कायदे हे देखील तयार करण्यात आले आणि कामगार कल्याण आणि नियमन किंवा संबंधित विविध कायदे वर्गीकृत केले जाऊ शकतात. या संघटित कामगारांच्या अनुषंगाने कामाची परिस्थिती, कर्मचारी संबंध, वेतन आणि आर्थिक लाभ, त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा यामध्ये किंवा या विभागात आपण संघटित संबंधित काही महत्त्वाच्या कायद्यांचा हे अभ्यास केलेला असतो किंवा त्या संदर्भातल्या बाबी ह्या निश्चितपणे मांडलेल्या असतात. कामगार कल्याण आणि नियमन किंवा संबंधित विविध कायदे वर्गीकृत केले जाऊ शकतात. चार बाबतीत किंवा 4 घटकाच्या अनुषंगाने या ठिकाणी संबंधित कायदे हे मांडलेले दिसून येतात. प्रकर्षाने कामाच्या परिस्थितीत किंवा कर्मचारी संबंध हे कशा पद्धतीने आहे, त्याचबरोबर त्याच्यातला त्यांचे वेतन आणि आर्थिक लाभ या दोन्हीतला असणारा रिलेशन. कारण आर्थिक लाभ आणि वेतन हे एका वेळेला आपण असं म्हणूया की आता ऑनलाईन पद्धतीनं कामगाराला दिलं जातं किंवा पूर्वी रोख स्वरूपात मिळणारा जो काही पगार आपण म्हणूया तो वेतनाच्या अनुषंगाने म्हटलाय.
आणि त्याचबरोबर इतर काही आर्थिक लाभ हे कामगारांना मिळवून देता मिळतील का, या संदर्भातल्या असणाऱ्या काही तरतुदी आपण म्हणूया त्या संघटित क्षेत्रासाठी कायदे करून मंजूर करून घेतले जाते. आर्थिक लाभाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर त्या कुटुंबासाठी किंवा कामगाराच्या कुटुंबासाठी निवास व्यवस्था किंवा कामगाराची निवास व्यवस्था करणं, ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी उपलब्ध करून दिले जाणं किंवा मोठे सणवार असतील त्या अनुषंगाने त्या कालखंडात बोनस जाहीर करणे, म्हणजे कामगारांना विशिष्ट टप्प्यावरती किंवा विशिष्ट कालखंडानंतर पदोन्नती देणं, हे आर्थिक लाभ मिळू शकतील का, म्हणजे वेतनाबरोबरच इतर घटकांच्या मध्ये देखील वाढ होणं हे तितकंच महत्त्वाचं असेल. सामाजिक सुरक्षा यामध्ये या विभागात आपण संघटित संबंधित काही महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. याच सामाजिक सुरक्षा आणि यामध्ये विभागात आपण संघटित संबंधित काही महत्त्वाच्या कायद्यांच्या बाबीवरती प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. संघटित क्षेत्रासाठी कामगार कायदे किंवा कामगार कल्याण आणि नियमन संबंधित विविध कायदे हे वर्गीकृत केले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने कामाच्या परिस्थिती किंवा कर्मचारी संबंध, वेतन आणि आर्थिक लाभ याच अनुषंगाने सामाजिक सुरक्षता आणि यामध्ये या विभागात आपण संघटित संबंधित काही महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास केलेला दिसतो किंवा त्या अनुषंगाने काही बाबी या मांडलेल्या दिसून येतात. कामाच्या अटी या अंतर्गत उद्दिष्टे आणि तरतुदीचा थोडक्यात अभ्यास करून त्या विविध विभाग क्षेत्रासाठी लागू केल्या जाणाऱ्या 6 कायद्यानुसार किंवा श्रम कालक्रमानुसार 1948, 51, 52, 70, 79 आणि 85 ज्यामध्ये ते लागू केले गेले आणि कारखाना कायद्यात 1948 एक परिसर म्हणून जेथे उत्पादन प्रक्रिया किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती, वीज वापरल्या जाणाऱ्या अधिक व्यक्ती किंवा वापर नसल्यास वीज किंवा अधिक व्यक्ती आणि त्या अनुषंगाने असणारी स्थिती, आरोग्य किंवा कामगारांची खबरदारी, कामगारांचे कल्याण आणि सुरक्षा किंवा या परिस्थितीच्या अनुषंगाने ज्या अंतर्गत महिला काम करतात आणि प्रौढांसाठी कामाचे तास किंवा त्याच्या असणारे जे काही मुलांसाठीचा असणारा वेळ आपण म्हणूया तो किती असणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीचा असणं अपेक्षित आहे प्रौढांसाठी आहे, त्या अनुषंगाने मुलांना कामगारविषयक किंवा बाल कामगार प्रतिबंध जो आहे तो कशा पद्धतीचा तरतूद आहे, त्या अनुषंगाने कामाच्या काही अटी यामध्ये निर्माण केलेल्या आहेत. 1948चा जो कायदा आहे, श्रमिक कायदा आपण म्हटले 51ला केलेला आहे, 52ला केलेला आहे, 70च्या कालखंडात किंवा आपण 48ला म्हणलं तर 47ला स्वातंत्र्य मिळालं, 48ला पहिला कामगार कायदा पारित करण्यात आला. त्याचबरोबर पहिली पंचवार्षिक योजना जाहीर केली 51ला पहिला कामगार कायदा निश्चित करण्यात आला. त्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी 52ला पुन्हा कायद्यानुसार काही त्याच्यातल्या तरतुदीत बदल करण्यात आला आणि त्यानंतर औद्योगिक धोरण जाहीर केलं गेलं किंवा दुसरं औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने मांडणी करत असताना 70मध्ये पुन्हा जे 72चा दुष्काळ होता त्याच्या अगोदर खरं तर कामगारविषयक कायदे केले आणि 1979मध्ये आणि 85मध्ये ज्यामध्ये ते लागू करण्याच्या अनुषंगाने विचार केला गेला. कारखाना कायदा 1948 एक परिसर म्हणून जेथे उत्पादन प्रक्रिया 10 किंवा त्याद्वारे केली जाते, म्हणजे 10 लोकांना घेऊन जिथं काम केलं जातं 1948च्या कामगार कायद्याच्या अनुषंगाने त्याला श्रमिक किंवा कायद्याच्या अंतर्गत काही तरतुदी करण्यात आल्या आणि त्याचबरोबर विजेचा वापर आहे का, काही प्रमाणात विजेचा वापर देखील असणं या कायद्यात मंजुरी देण्यात आली. परंतु त्यानंतरच्या कालखंडात 20 कामगार आणि विजेचा वापर या अनुषंगाने देखील 1948मध्ये म्हणजे पूर्वीचे 10 कामगार म्हटलं तरी त्याला समजा मध्यम उद्योगाच्या अनुषंगाने किंवा लघु उद्योगाच्या अनुषंगाने विचार केला जायचा. मोठ्या उद्योगाच्या अनुषंगाने त्यामध्ये तशा पद्धतीची वाढ करण्यात आली आणि 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगारांना कामावर घेणं आणि विजेचा वापर, कारण विजेमुळे कामगारांची बचत होत असते. मोठ्या प्रमाणावरच्या कामगारांना काम आता सध्या आपण पाहतो ऑनलाईनच्या कालखंडात सुद्धा विदाउट कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटरशिवाय लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल याच्याशिवाय आता कामाचं प्रमाण खूप कमी झालेलं दिसतं. त्यामुळं
यातली कामगारांची संख्या आणि ऊर्जेचा वापर याचा या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य कामगारांची खबरदारी या अनुषंगाने आरोग्यविषयक काही तरतुदी आहेत का? कारखाना कायद्यातच या तरतुदीला महत्त्व दिलेलं आहे. कामगारांचे कल्याण आणि सुरक्षा, कामगारांचे कल्याण आणि सुरक्षा प्रस्थापित होऊ शकते का? ज्या परिस्थितीत किंवा ज्या अंतर्गत महिला काम करतात आणि प्रौढांसाठी कामाचे तास आणि मूल्य या अनुषंगाने देखील त्याच्यातल्या काही बाबी मांडलेल्या आहेत. प्रौढांसाठी असणारे कामाचे तास या ठिकाणी कामगार किंवा काम करणारा जो आपण युवा वर्ग म्हणतो किंवा करती लोकसंख्या म्हणून त्याला शब्द वापरला जातो, या करती लोकसंख्येचं वयोमर्यादा 15 ते 60 असे असल्याचं दिसून येतं. आणि मग जन्मापासून ते 14 वर्षापर्यंत त्याला बाल कामात जर काम केलं तर त्या ठिकाणी किंवा कोणत्या ठिकाणचं काम जर करत असेल तर त्याला बालकामगार असं म्हटलं जाऊ शकतं. त्यामुळे या कामगाराच्या दृष्टीने या अंतर्गत असणारे तरतुदी किंवा बालकाच्या दृष्टीने होणारे बाबींचा विचार करता त्यांना कामगार कायद्याच्या अंतर्गत इतर किंवा सक्तीचं शिक्षण आपण म्हणूया की मुलांसाठी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या शैक्षणिक जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील याच्या अंतर्गत शाळांची स्थापना करण्यात आली आणि मुलांसाठी सक्तीनं त्या ठिकाणी शाळेकडे पाठवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं. किंवा निवासी शाळा असतील किंवा इतर काही मजुरांच्या दृष्टीनं विचार करता त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या शाळा असतील याची स्थापना करण्यात आली. म्हणजे उदाहरणासाठी आता सध्याचा जर विचार केला तर ऊसतोडणी कामगारांच्या मजुरांना त्या ठिकाणी कामातलं स्थान देण्याऐवजी त्या ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली गेली, स्वस्तात शिक्षण उपलब्ध करून दिलं. त्यामुळं इतर सोयी सुविधांमध्ये या बाबीचा उल्लेख झाल्याचं दिसून येतं. कारखाना कायदा किंवा 1948 एक परिसर म्हणून जिथे उत्पादन प्रक्रिया ही 10 किंवा त्याद्वारे केली जाते, बीज वापरल्यास अधिक व्यक्ती किंवा वापरले नसतील तर त्या अनुषंगाने 20 कामगार त्या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. त्याचबरोबर इतर बाबीमध्ये त्यांनी आरोग्य कामगारांची जबाबदारी म्हणजे वैद्यकीय समजा दुखार वळत असेल, आजारपण असेल काही कारणाने तर त्यासाठीच्या सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने काही तरतुदी या निश्चित करण्यात आल्या. कामगारांचे कल्याण आणि सुरक्षा किंवा कुठल्याही प्रकारचा इजा होऊ नये म्हणून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्याला डोक्यावरची टोपी किंवा हेल्मेट आपण म्हणूया ते दिलं जातं. त्याचबरोबर पायासाठी बूट दिले जातात, हातासाठी हँड ग्लोव्ज दिले जातात. तर या सोयीसुविधा किंवा अशा पद्धतीच्या तत्सम त्या कामात अपेक्षित असणाऱ्या सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला. परिस्थितीच्या अनुषंगाने ज्या अंतर्गत महिला काम करतात आणि प्रौढांसाठी कामाचे तास आणि मूल्य त्या अनुषंगाने तरतुदी या राबवलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर वृक्षारोपणाचा किंवा कामगार कायद्याच्या अनुषंगाने या कामाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केल्यामुळं त्या ठिकाणचा ऑक्सिजन लेवल जो आहे तो चांगला राहू शकतो आणि कामगारांचं कल्याण हे निश्चितपणे होऊ शकतं. त्यामुळं कामगारांसाठी सोयीसुविधा देत असताना इतर आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करताना 1951च्या तरतुदीच्या अनुषंगाने या प्लॅन्टेशनच्या दृष्टीने देखील विचार करण्यात आला आणि या कामगाराच्या किंवा कामाच्या परिसरामध्ये तशा पद्धतीची उपलब्धता सावली आपण म्हणूया ती निर्माण करण्याचं काम केलं. कारण बेसिक लेवलला आपल्याला सुरुवातीला त्याचीही गरज होती आणि नंतर आता पाहतोय की आपण ऑक्सिजन वाढणं किंवा ऑक्सिजन निर्माण करण्याच्या दृष्टीने प्लॅन्टेशन वृक्षारोपणाचा कार्यक्रम आत्ताची राज्य सरकार असतील किंवा केंद्र सरकार असतील त्यांना देखील राबवावं लागत असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर त्या कालखंडात असणारी जी काही ॲग्रिकल्चर प्लॅन्टेशन शेतीतली जी काही रोपं म्हटलं जातं किंवा शेती केली जाते त्यावेळेला प्रामुख्याने कॉफीचं उत्पादन, रबराचं उत्पादन आणि सिंचनाच्या लागूच्या दृष्टीनं वृक्षारोपण हे केलेलं दिसून येतं. म्हणजे रबर उत्पादन असेल किंवा कॉफीची वृक्ष लागवड असेल त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर आपण म्हणूया ग्रीन किंवा हिरवळ निर्माण करण्याचं काम त्या कालखंडात केलेलं दिसून येतं आणि सिंचन सुविधा देखील त्या कालखंडात कमी वापरली जात होती किंवा सोयीसुविधांचा अभाव असल्याचं दिसून येत होता. त्याचबरोबर खाण कायदा
खाण कायदा म्हणजे खाण कामगार जे होते त्या खाण कामगार म्हणजे खाणीमध्ये काम करणारे, मग कोळसा काढणं असेल, दगड काढणं असेल, या किंवा विशिष्ट आकाराचे दगडांना आकार देणं असेल, तर खाण उद्योगामध्ये काम करणारे खाण कामगार आपण जे म्हणतो त्यांच्यासाठी काही तरतुदी ह्या 1952 मध्ये करण्यात आल्या. खाण कायदा आरोग्यामध्ये सुरक्षितता आणि खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे कल्याण या दृष्टीने देखील विचार केलेला दिसून येतो. हा शब्द कोणत्याही गोष्टीला सूचित करतो, कारण खनिजे मिळवण्याच्या उद्देशाने उत्खनन कार्य केले जाते. त्याचबरोबर या उत्खननाच्या अनुषंगाने वृक्षारोपणामध्ये कामगार कायदा 1951 च्या अनुषंगाने ज्या तरतुदी आहेत त्याचा वापर केलेला दिसून येतो. वृक्षारोपणामध्ये वृक्षारोपण कामगार कायदा PLA द्वारे नियमन केले जाते आणि त्या अनुषंगाने कॉफी, रबर आणि सिंचनाच्या लागवडीस लागू केलेले असतात किंवा सर्व वृक्षारोपण याचा देखील विचार केलेला असतो. खाण कायदा किंवा खाणीच्या अनुषंगाने खाणीत काम करणाऱ्या कामगारांना कायदेशीर सुरक्षितता, मग त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षितता देणं असेल, त्या कामगारासाठी सुरक्षितता देणं असेल, उपलब्ध निवास व्यवस्था असेल किंवा मूलभूत आपण म्हणूया अन्न, वस्त्र, निवारा यातल्या ज्या गरजा आहेत त्या अनुषंगाने निवाऱ्याच्या अनुषंगाने लाभ मिळवून देणं, वैद्यकीय स्वरूपाचा लाभ मिळवून देणं या दृष्टीनं प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला सूचित करतो किंवा त्या ठिकाणी एखादा कामगार माझा कामगार म्हणून किंवा माझ्या देशातला कामगार म्हणून सरकार त्या ठिकाणी त्यांच्याकडे निश्चित पाहत असतात आणि त्या दृष्टीनं काय करता येईल या उद्देशाने उत्खनन कार्य हे चालू असलेलं दिसून येतं किंवा चाललेलं आहे. कंत्राटी कामगार किंवा नियमन आणि निर्मूलन अधिनियम सध्या खरं तर 1970च्या या कंत्राटी कामगार कायद्याला नियमन आणि निर्मूलनाच्या अनुषंगाने CLA कायदा म्हटलं जातं आणि या नियमन करण्याचा प्रयत्न यातून केलेला दिसून येतो. 1970 मध्ये ज्या तरतुदी राबवल्या गेल्या किंवा आपण पाहतो की 1970 मध्ये ही तरतुदी राबवण्याच्या अनुषंगाने देखील 47ला स्वातंत्र्य मिळालं, 51 ते 55 पहिली पंचवार्षिक योजना, 55 ते 61 किंवा 56 ते 61 दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना ही खरं तर वार्षिक योजना झाल्या. त्याला योजना होऊ शकली नाही कारण चीननं त्या कालखंडात आक्रमण केली, बांगलादेशाने आपल्यावरती आक्रमण केलं आणि पाकिस्तानने. त्या अनुषंगाने देखील या 1965 पर्यंत देखील वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण आपल्यावर होत होती. त्यानंतरच्या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 65 ते 70 आपण म्हणूया या कालखंडातल्या असणाऱ्या आक्रमणामुळे कंत्राटी कामगारांना किंवा त्याच्यातल्या अगोदरच्या कालखंडातल्या आक्रमणामुळे कंत्राटी कामगारांना कोणत्या स्वरूपाची कामं दिली जावी त्या कामाचा मोबदला देत असताना त्या दिवसाचा विचार करून मोबदला दिला जातो. त्यामुळं रोजच्या रोज वेतन मिळणं असेल किंवा जोपर्यंत कंत्राट आहे तोपर्यंत काम करणं असेल, 1972च्या दुष्काळात खरं तर याची खूप गरज निर्माण झाली आणि या कंत्राटी कामगारावरती किंवा तात्पुरत्या स्वरूपाचे कामगार घेणं, कारण सरकारला कोणत्याही परिस्थितीत सर्वच्या सर्व लोकांना कायम स्वरूपाचं नोकरी देणं हे शक्य होत नाही. त्यामुळे काही लोकांना कंत्राटी स्वरूपात किंवा कामापुरतं आपण म्हणूया गरजेपुरतं कामावरती घेणं हे त्या कालखंडात आत्ताही आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी मजूर अड्डे निर्माण झालेले आहेत. या मजुरांची संख्या किंवा कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणं हे सरकारला सर्वतोपरी रोजगार देणं हे शक्य नाही, परंतु जेवढं जास्तीत जास्त शक्य आहे तेवढं तरी त्यांच्या इच्छा आणि पात्रतेनुसार इच्छा, पात्रता आणि दूरकौशल्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काम देणं हे अपेक्षित आहे. या कायद्यात नियमन करण्याचा एक प्रयत्न त्या अनुषंगाने केलेला दिसतो. आंतरराज्य किंवा स्थलांतरित कामगार हे रोजगाराचे नियमन आणि सेवांच्या अटी या उपलब्ध करून दिले दिसतात. त्याचबरोबर अधिनियमन 1969च्या अनुषंगाने जर विचार केला तर भारतीय उद्योगाच्या अनुषंगाने यात असणारी स्थिती जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची असल्याचे आपल्याला अनुभवायला मिळते. त्याचबरोबर अंतर्गत पातळीवरती विचार करता आंतरराज्य आणि स्थलांतरित कामगार किंवा रोजगाराचे नियमन आणि सेवांच्या अटी
या अधिनियमात 1979 मध्ये भारतीय उद्योग ही कशा पद्धतीने असतील किंवा कोणत्या अनुषंगाने सांगता येतील त्या बाबतीत सांगता येऊ शकतात. आंतरराज्य किंवा स्थलांतरित कामगार रोजगाराचे नियमन आणि सेवांच्या अटी किंवा अधिनियमन 1969 किंवा भारतीय उद्योग चांगले रोजगार देतात का त्या अनुषंगाने आंतरराज्य स्थलांतरित कामगारांची संख्या, आंतरराज्य स्थलांतरित कामगार रोजगार आणि सेवा शर्तीचे नियमन किंवा कायदा स्थलांतरित कामगारांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने कायदा करण्यात आला आहे. शोषण किंवा कायद्यात काही किमान अटींची तरतूद आहे का किंवा प्रत्येक आंतरराज्य स्थलांतरित कामगारांना त्या अनुषंगाने कशा पद्धतीने पाठबळ देऊ शकतं किंवा कोणत्या स्थितीत ते काम करू शकतं ते पाहणं अगत्याचं ठरेल. कंत्राटी कामगार असेल किंवा आंतरराज्य कामाची स्थिती असेल याच्यातली असणारी स्थिती ही पाहिली जाईल. आंतरराज्य किंवा स्थलांतरित कामगारांना रोजगाराचे नियमन आणि सेवेच्या अटी किंवा अधिनियमन 1979च्या अनुषंगाने भारतीय उद्योग हे चांगले रोजगार देतात किंवा आंतरराज्य स्थलांतरित कामगारांची संख्या, आंतरराज्यात स्थलांतरित कामगारांनी रोजगार आणि सेवा शर्ती यांचे नियमन किंवा कायदा हिस्पॅनिक स्थलांतरित कामगारांना संरक्षण देण्याच्या दृष्टीनं किंवा त्या उद्देशाने करण्यात आला आहे. शोषण कायद्यात काही किमान अटींची तरतूद आहे का किंवा प्रत्येक आंतरराज्य हे स्थलांतरित कामगारांना सोयीसुविधा पुरवलेलं आपल्याला दिसून येत असतं. कर्मचारी संबंध किंवा कर्मचारी संबंधासाठीचे कायदे हे 3 प्रमुख कायद्यांतर्गत समाविष्ट आहेत. एक ट्रेड युनियन कायदा 1926 मध्ये आहे. औद्योगिक रोजगार स्थायी आदेश किंवा अधिनियमन आहे 1946 आणि औद्योगिक विवाद कायदा 1947 मध्ये तो मांडण्यात आलेला आहे. औद्योगिक विवाद कायद्यामध्ये 1947 मध्ये किंवा 1946 मध्ये आणि 1926 मध्ये त्यातील काही तरतुदी किंवा औद्योगिक रोजगाराच्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी या सुस्पष्टपणे दिसून येतात. या 3 कायद्याची ठळक वैशिष्ट्ये विचारात घेतली आहेत. त्याबरोबर ट्रेड युनियन कायदा 1926 मध्ये आहे. ट्रेड युनियन कायद्यासाठी तरतूद करतो किंवा कामगार संघटनांची नोंदणी आणि अशा प्रकारे एक काउंटरव्हेलिंग शक्ती ही तयार करते किंवा कामगार वर्गाची मर्जी किंवा कायद्यात अशी तरतूद आहे की सर्व कर्मचारी व्यवस्थापकासह उद्योगात नोकरी करणारे व्यापाराचे सदस्य होऊ शकतात आणि औद्योगिक रोजगार स्थायी आदेश अधिनियमन 1946 औद्योगिक रोजगार किंवा स्थायी आदेश कायदा परिभाषित करतो आणि औद्योगिक विवाद कायदा 1947 मध्ये IDA एक वैधानिक प्रदान करते आणि त्याच अनुषंगाने देखील काही बाबी ह्या निश्चितपणे मांडल्या जातात. ट्रेड युनियन कायदा 1926 ट्रेड युनियन कायद्याअंतर्गत TUA यासाठी तरतूद करतो आणि कामगार संघटनांची नोंदणी आणि अशा प्रकारे एक काउंटरव्हेलिंग शक्ती ही तयार केलेली दिसून येते. त्याचबरोबर कामगार वर्गाची मर्जी किंवा कायद्यात या बाबीवरती विशेष भर दिलेला असतो. कर्मचारी व्यवस्थापकासह उद्योगात नोकरी करणारे व्यापाराचे सदस्यत्व देऊ शकणारे या अनुषंगाने औद्योगिक रोजगार याच रोजगारामध्ये स्थायी आदेश किंवा अधिनियमन 1946 औद्योगिक रोजगार स्थायी आदेश कायदा IESOA परिभाषित करतो आणि औद्योगिक विवाद कायदा 1947 मध्ये IDA एक वैधानिक प्रदान करतो आणि त्या संदर्भातल्या बाबी त्या अनुषंगाने आलेल्या आपल्याला दिसून येतात. वेतन आणि आर्थिक लाभ या अंतर्गत आम्ही कायद्याच्या 4 तुकड्याच्या वैशिष्ट्यांची चर्चा करतो. वेतन देय कायदा POWA 1936, किमान वेतन कायदा MWA 1948, पेमेंट ऑफ बोनस कायदा POBA पेमेंट ऑफ बोनस कायदा जो आहे तो या कायद्यामधल्या तरतुदीने देखील वेतन देय कायदा POWA 1936 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वेतनाच्या संदर्भातल्या कायद्याची तरतूद ही निश्चितपणे केली होती. ज्यावेळेला आपण पाहतो की RBIची स्थापना 1935 मध्ये आहे, परंतु केन्सचा जर नियम पाहिला तर 1900 द प्रिन्सिपल ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी
या अनुषंगाने म्हणजे कामगारविषयक किंवा वेतनविषयक तो किंवा रोजगारविषयक नियम मांडत असताना या बाबीवर विशेष भर दिलेला दिसतो. किमान वेतन कायदा MWA 1948 मध्ये मांडलेला आहे. पेमेंट ऑफ बोनस कायदा जो आहे तो POPA या ह्याची मांडणी केलेली आहे. दसमान मोबदला कायदा जो आहे तो 1976 मध्ये मांडलेला आहे. म्हणजे वेतन आणि आर्थिक लाभ या दृष्टीने असणाऱ्या तरतुदी किंवा त्यात असणाऱ्या बाबी या स्पष्टपणे मांडलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा त्या दृष्टीने असणारी तरतूद ही आलेली आहे. वेतन आणि आर्थिक लाभ किंवा या अंतर्गत असणाऱ्या मी कायद्याच्या 4 तुकड्यांच्या किंवा 4 वैशिष्ट्यांमध्ये वेतन देय लाभ किमान वेतन कायदा भारतात कशा पद्धतीनं राबवता येईल किंवा भारतातल्या तरतुदी 48 मध्ये असतील किंवा 1976 मधले दसमान मोबदला कायदा समान मोबदला कायद्याच्या अनुसार देखील काही बाबी या सुस्पष्ट होतात. वेतन देय कायद्यामध्ये 1936 ला हा सर्वात आधीच्या मजुरांपैकी एक आहे किंवा मजूर कायद्यांपैकी एक मानला जातो. 1936 मधला हा पहिला किंवा सर्वात अगोदरचा कायदा म्हणून ओळखला जातो. औपचारिक किंवा औपनिवेशिक भारतात हे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने कायदे लागू केले गेले. कामगाराला वेळेवर वेतन देणं म्हणजे सध्याच्या कालखंडात पण पाहतो आपण की क्वचित कोणी अपवादात्मक स्थितीत असेल किंवा आठवड्याला मजुरी ही ग्रामीण भागात जर पाहिलं तर आपण रुरल एरियामध्ये आठवड्याला वेतन देण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर काही अगदीच अपवादात्मक स्थिती आहे की डेली वेजेसवरती काम करणारे म्हणजे दैनंदिन वेतनावरती काम करणारे रोजच्या रोज पगार काही व्यवसायांमध्ये दिला जातो. म्हणजे विशेष करून हॉटेल व्यवसायामध्ये रोजच्या रोज कामगारांना वेतन दिलं जातं. त्याचबरोबर विकली पेमेंट किंवा आठवड्याला पेमेंट देणं त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. त्याचबरोबर दुग्ध व्यवसायात जर पाहिलं तर 15 डेज म्हणजे 15 दिवसाला वेतन देणं हे विचारात घेतलं जातं. आणि दुसरी बाजू आता सध्या जर पाहिलं तर 10 डेज 10 दिवसाला वेतन म्हणजे 3 वेळा महिन्यातून वेतन देण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर या सध्या संघटित कामगारांचा विचार करता मंथली पेमेंट किंवा मंथली सॅलरीचा विचार करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचं उत्पन्न जे आहे ते कामगाराला किंवा मिळणारा वेतन हा मंथली दिला जातो. म्हणजे 1 ते 30 पर्यंत किंवा 31 पर्यंत जो महिना एंड डेट असेल त्याच्या सेकंड डेला पेमेंट हे मिळणं अपेक्षित आहे. कारण कामगारांना पूर्ण महिनाभर त्या वेतनावरती पुढचा उदरनिर्वाह करणं करावा लागतो आणि दरम्यानच्या कालखंडात उत्पन्न खर्च करण्यासाठी नसतं. त्यामुळं येणारं वेतन हे अल्पकाळात मिळणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर पुढील काळाचा ज्यावेळेला आपण विचार करतो डिले काळ म्हणजे 1 तारखेला पगार न होता तो 5 तारखेला होणं, 10 तारखेला होणं, 15 तारखेला होणं, काही अपवादात्मक परिस्थितीत तो पगार त्या महिन्यात न होणं आणि पुढच्या महिन्यात दोन्ही पेमेंट होणं हे सुद्धा काही वेळेला संकट काळात केलं जातं. थोडंसं याच्या बाजूला जाऊन आपण जर विचार केला बजेट प्रोव्हिजन ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला बजेटमध्ये अशा पद्धतीची कामगारांच्या वेतनाची तरतूद ही केलेली असते. त्यामुळे वेळेवरती वेतन मिळणं हा कामगाराचा विशेष करून हक्क असतो आणि त्या हक्काच्या संदर्भात किंवा कुणी त्याच्यातून डिले होत असेल तर त्यावरती कामगार आपली दाद मागत असतात किंवा कामगाराला वेळेवर वेतन देणं आणि पेमेंटमध्ये केलेले जाते त्या अनुषंगाने ज्यातून कोणतीही अनुज्ञ वजावट केली जात नाही किंवा त्यांना हा कायदा कारखाने असेल, रेल्वे असेल आणि इतर आस्थापनांना हा लागू होतो किंवा ज्यातून कोणतीही अनुज्ञ वजावट ही न करता किंवा इतर म्हणजे त्या विशिष्ट कालखंडात कामगारांना वेळेच्या संदर्भात असेल, पेमेंटच्या संदर्भात असेल व ज्यातून कोणतीही अनुज्ञ वाटप ही वजावट केली जात नाही. म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या सुट्ट्या ह्या कामगारांना दिल्या जातात. मेडिकल लीव्ह ही दिली जाते आणि ती किती किंवा कशा पद्धतीची ते त्या कामाच्या किंवा कामावरती डिपेंड आपण म्हणूया त्या क्षेत्रावरती मग केंद्र सरकारचे कार्य असतील, राज्य सरकारचे असतील, त्या अनुषंगाने रेल्वे क्षेत्रात काम करणारे असतील, पाणलोट क्षेत्रात काम करणारे असतील, जलसंधारण विभागात काम करणारे असतील, या अनुषंगाने किमान वेतन कायदा हा 1948 ला MWA च्या अंतर्गत मांडलेला आहे. या कायद्याच्या तरतुदीनं वेगवेगळ्या पद्धतीने बेनिफिट्स हे कामगारांना कसे मिळतील, कसे मिळवून देता येतील
त्यावरती टिप्पणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे 1948चा हा कामगार कायदा किंवा किमान वेतन कायदा हा अभ्यासणं अपेक्षित आहे. POBA म्हणजेच पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट. पेमेंट ऑफ बोनस ऍक्टमध्ये 1965 हा कायदा मांडण्यात आला आणि या अनुषंगानेच उद्योगाचे नफा वाटून घेण्याची योजना आहे. त्या अनुषंगाने काही तरतुदी या करण्यात आल्या. समान मोबदला कायदा 1976 समान मोबदला कायदा किंवा सर्व आस्थापनांना लागू होते आणि मग ते सार्वजनिक असोत किंवा खाजगी क्षेत्र असो, हे सर्व नियम त्यांच्या भागावर एक कर्तव्य अदा करण्याची कल्पना करते आणि समान काम किंवा काम करण्यासाठीच्या पुरुष आणि महिलांना समान मोबदला देण्याच्या दृष्टीने सुद्धा समान स्वरूप कशा पद्धतीचे असेल, किती प्रमाणात असेल, ते त्यातून मांडलेलं दिसून येतं. समान काम किंवा काम करण्यासाठी पुरुष आणि महिलांना समान मोबदला किंवा समान स्वरूपाच्या असणाऱ्या तरतुदी या उपलब्ध करून दिल्या जातील किंवा उपलब्ध होतील. या अनुषंगाने सुद्धा काही बाबी या निश्चितपणे मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. आता याच पद्धतीनं जर सामाजिक सुरक्षा पाहिली, सामाजिक सुरक्षा कायदे जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत, त्यातून त्यांना संरक्षण मिळेल का? सोसायटीच्या मग पतसोसायटी असतील किंवा इतर कामगार सोसायटी असतील, त्यांना सदस्यत्व करून देणं, सदस्य प्रदान करणं आणि आर्थिक आणि सामाजिक संकटाविरुद्ध राज्य प्राथमिक बाबतीत सहन करणं आणि संरक्षण प्रदान करण्यासाठी योग्य प्रणाली ही विकसित करण्यासाठी जबाबदारी आहे. त्यांचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना मदत देण्याच्या अनुषंगाने सुद्धा काही बाबी या विचारात घेतल्या जातात. संघटित क्षेत्रामध्ये भारतात सामाजिक सुरक्षा हा कामगार कायद्याचा भाग मानला जातो. मुख्य सामाजिक लागू केलेले सुरक्षा कायदे खालीलप्रमाणे आहेत. कामगारांची भरपाई कायदा किंवा WCA 1923च्या अंतर्गत, कर्मचारी राज्य विमा कायदा ज्याच्यातून ESIA 1948ला मांडण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा भविष्य निर्वाह आणि त्याच्या विविध काही अटी तरतुदी त्या देखील मांडलेल्या आहेत. मातृत्व लाभ कायदा MBA 1961 मांडलेला आहे. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा जो आहे तो PGA 1972 मांडलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने कामगार भरपाई कायदा जो आहे तर WPA 1923 किंवा कायदा प्रदान करतो आणि कामगार आणि त्यांच्या अंमलबजावणी नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती भरण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात किंवा त्या अनुषंगाने तशा तरतुदी मांडलेल्या आहेत. त्यामुळे कामगार कायदे हे समग्र पातळीवरती विचार करताना या ब्लॉक 1 कर्मचाऱ्यांना राज्य विमा कायदा आहे का? ESIA 1948 आहे. ESIA म्हणजेच भारतातील प्रमुख सामाजिक विमा कायदा मधील सर्व कामगारांना ते लागू होते. दुकाने, हॉटेल्स, चित्रपटगृहे, रेस्टॉरंट आणि सिनेमासाठी आणि पुरवते किंवा कामगाराचा मृत्यू झाल्यास वैद्यकीय सेवा आणि रोख लाभ विमाधारक व्यक्तीच्या मृत कुटुंबातील सदस्य, कायमस्वरूपी अपंगत्व आणि मृत व्यक्तींची विधवा त्या अनुषंगाने असणाऱ्या मोफत आणि पूर्ण बाबतीत जर विचार केला तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी किंवा कायद्याच्या अनुषंगाने इथं जसं म्हटलं की हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, चित्रपटगृहामध्ये काम करणारे कर्मचारी असतील, रेस्टॉरंट्समध्ये काम करणारे कर्मचारी असतील, सिनेमा गृहामध्ये म्हणजे चित्रपटगृहामध्ये काम करणारे इत्यादीच्या कामगारांचा मृत्यू झाल्यास वैद्यकीय सेवा आणि रोख लाभ ही त्या अनुषंगाने कर्मचारी राज्य विम्याच्या अंतर्गत 1948च्या तरतुदीनुसार हा नियोजित केलेला आहे किंवा निश्चित केलेला आहे. त्याशिवाय या कर्मचाऱ्यांना त्यातील शाश्वतता ही वाटणार नाही की त्या ठिकाणची हमी ही कामात वाटणार नाही. त्यामुळे या तरतुदी ह्या फार महत्त्वाच्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच कामगार भरपाई जर आहे म्हणजे 1923 खरं तर 1929 आपण 30 कायदे पाहतो, परंतु WPAचा विचार करता वेजेस वर ॲप्रेंटच्या अनुषंगाने या ठिकाणी कायदा जो मांडलेला आहे, ॲक्ट जो मांडलेला आहे तो
कामगारांना त्याची भरपाई देईल याच्या दृष्टीने मांडलेला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी जो आहे तो फ्युचर प्लॅनच्या दृष्टीनं विचार केलेला आहे. विविध तरतुदी त्याच्यात मांडलेल्या आहेत. कायदा अनिवार्य अंशदायी भविष्य निर्वाहाची तरतूद त्याच्यात आलेली दिसून येते. कायद्यातील तरतुदी आहेत किंवा 3 योजनांसाठी, उदाहरणार्थ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 किंवा कर्मचाऱ्यांची ठेव लिंक्ड विमा योजना 1976 आणि कर्मचारी पेन्शन योजना जी आहे ती राबवण्याच्या दृष्टीनं विचार केलेला आहे. 1995 द APS 1995चे उद्दिष्ट आहे वृद्धापकाळात आर्थिक उदरनिर्वाह आणि कव्हरेज प्रदान करणे. मातृत्व लाभ कायदा MBA 1961ला तो मांडण्यात आला होता आणि तो पारित करण्यात आला. या कायद्याचे उद्दिष्ट हे महिला कर्मचाऱ्यांची ठराविक कालावधीसाठीची कमाई किंवा त्या आधीच्या असणाऱ्या किंवा बाळाच्या संगोपनानंतरच्या कायद्याच्या दृष्टीने तरतुदीत काही बाबतीत सुधारणा करता येते. बाळंतपणात गर्भपात आणि त्यातून उद्भवणारे आजारपण या कालखंडात सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीनं विचार केला. द पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायदा किंवा PGA 1972 मधल्या या तरतुदीत काही PGAच्या दृष्टीनं रोजगार निर्मितीत काही फायदे किंवा कामगारांना त्या ठिकाणी लाभ देण्यात आले. असंघटित क्षेत्र, भारतातील बहुसंख्य कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करतात. अनौपचारिक क्षेत्र आहे, कमी कमाई आहे, उच्च सामाजिक किंवा असुरक्षितता आहे आणि फक्त 8 किंवा भारतातील श्रमशक्तीच्या टक्केवारीला हे संरक्षण आणि सामाजिक सुरक्षितता मिळते. जीवन आणि अपंगत्व, आरोग्य आणि मातृत्व लाभ, वृद्ध वय निवृत्ती वेतन या अशा तरतुदीच्या अनुषंगाने अन्य विमा योजना असतील किंवा राष्ट्रीय स्वास्थ्य च्या संदर्भातल्या काही बाबी असतील, अलीकडील काही कामगार सुधारणा आणि उपाययोजना असतील, त्या दृष्टीने काही नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात मध्यम आकाराच्या औपचारिक क्षेत्रातील उत्पादन कंपन्यांची बाबतीतल्या असणाऱ्या तरतुदी असतील त्या महत्त्वपूर्ण मांडलेल्या आहेत. कामगार कायद्याच्या संदर्भातल्या असणाऱ्या बाबी या देखील विचारात घेतलेल्या आहेत. आर्थिक सर्वेक्षण 16च्या अनुषंगाने 16-17 असे म्हटले आहे की सध्या 39 केंद्रीय कामगार कायदे आहेत आणि अशा असंख्य भाडे शोधण्याच्या प्रोत्साहनात्मक किंवा त्या तरतुदीच्या अनुषंगाने मांडणी केलेली आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये हा सारांश रूपाने आपण पाहत असताना फरक दिसून येतो. कामाच्या परिस्थितीत कर्मचारी या प्रमुख कामगार कायद्यावर चर्चा केलेली आहे. संघटितांसाठी संबंधित तरतुदी आहेत. आर्थिक लाभ आणि सामाजिक सुरक्षितता तरतुदीच्या अनुषंगाने क्षेत्रातील कामगार जरी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची संख्या असली तरी असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या ही खूप मोठी आहे. सामाजिक सुरक्षितता अस्तित्वात असेपर्यंत देणं आणि भविष्य निर्वाह निधीच्या दृष्टीने देखील तरतुदी करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने या युनिट 4 मध्ये आपण या कामगार विषयक बाबीवरती प्रकाश टाकण्याचं कार्य केलेलं आहे. या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.